प्रिय मित्रांनो, आज बुधवार 4 डिसेंबर आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाचनामध्ये खरोखर आगमन काळ म्हणजे जवळजवळ सुवर्ण काळ आहे असं आपल्याला दाखवलेलं आहे. कारण त्या आगमन काळातील ह्या बुधवारच्या दिवशी आपण जी वाचनं घेतली आहेत, पहिल्या प्रथम यशाच्या 25व्या अध्यायातून जे वाचन आहे ते वाचन आपल्याला परमेश्वर इतके आश्वासन देतो की तो एका डोंगरावर उतरलेला आहे आणि ह्या डोंगरावरून तो सर्व राष्ट्रातील सर्व गाळलेल्या द्राक्षरसाची मेजवानी आपल्याला देणार आहे. म्हणजे पहिला प्रथम मिष्टान्नाची मेजवानी आहे आणि द्राक्षरसाची मेजवानी आहे आणि त्यामुळे सगळे लोक आनंदित असावेत ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि परमेश्वराने त्यासाठी त्यांच्या सगळ्या पापांची क्षमा केलेली आहे, त्यांच्या सगळ्या चुकांची क्षमा केलेली आहे आणि परमेश्वर त्यांना एक नवी आशा देत आहे की तुम्ही आज माझ्याबरोबर ही मिष्टान्नाची मेजवानी, ही द्राक्षरसाची मेजवानी तुम्ही खरोखर एन्जॉय करणार आहात. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आपण परमेश्वराचे आभार मानूया, कारण त्याद्वारे जे झाकून टाकलेली झाकणं आहेत ती परमेश्वर फेकून देणार आहेत. ज्या गोष्टीद्वारे लोकांवरती आच्छादन आलेलं आहे ते आच्छादन देखील त्या डोंगरावरून परमेश्वर समुद्रात फेकणार आहे. म्हणजेच मनुष्य पूर्णपणे मोकळा होऊन पूर्णपणे तो परमेश्वराबरोबर राहील आणि त्याच्या सगळ्या पापांची क्षमा होऊन तो पावित्र्यामध्ये प्रवेश करेल. म्हणजे ज्याला आपण आनंद, सुख, शांती, समाधान ह्या सगळ्या गोष्टी त्याला प्राप्त होतील. म्हणजेच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जो आपल्याला परमेश्वर प्रभू येशूने सांगितलेला आहे की जो स्वर्ग राज्य, त्या स्वर्ग राज्यामध्ये जणू काही आपण विराजमान होणार आहोत, अशा प्रकारचं चित्र आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला पाहायला मिळते. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, ह्याचं प्रात्यक्षिक आपल्याला आजच्या शुभवर्तमानात दाखवलेलं आहे. कारण ज्या वेळेला येशू येतो आणि तो एका डोंगरावर विराजमान होतो आणि त्या ठिकाणी तो लोकांना प्रभूचा शब्द, सुवार्ता सांगण्यासाठी तयार राहतो, त्यावेळेला खूप प्रकारचे सगळं गोरगरीब, दीन दुबळे, आंधळे पांगळे, बहिरे, लुळे हे सगळे लोक येतात आणि त्याच्याबरोबर त्या पंक्तीला बसतात. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, पहिला प्रथम येशू जेव्हा त्यांना पाहतो तेव्हा त्यांना तो पूर्णपणे बरे करतो. आणि जेव्हा लोक पाहतात की आंधळे पाहू लागतात किंवा लुळे पांगळे हे चालू लागतात किंवा बहिरे ऐकू लागतात, त्यावेळेला लोकांना खूप आनंद होतो. हा काय चमत्कार आहे, हा जणू काही आपण स्वर्गात आहोत असं आपल्याला वाटत आहे. म्हणजे परमेश्वराने जे वचन दिलेलं होतं ते वचन आज नवीन करारामध्ये प्रभू येशूमध्ये पूर्ण होत आहे असं चित्र आपल्यासमोर ठेवलं आहे. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत. आणि हे माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभू येशूला जेव्हा तो कळवळा येतो तेव्हा त्याला वाईट वाटते की हे लोक कशा प्रकारे जीवन जगत आहेत आणि म्हणून मी त्यांना बरे करेन. प्रभू परमेश्वराने ही त्याची देणगी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला दिलेली आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आपण आभार मानूया. आणि हा आगमन काळ खरोखर जो आशेचा काळ आहे, त्या क्षणी आपण आपल्या सगळ्या पापाबद्दल पश्चाताप करून देवाकडे वळूया. कारण त्याचं जे स्वर्गराज्य आहे ते स्वर्गराज्य अनुभवण्यासाठी आपल्याला त्या प्रकारच्या स्थितीत असणं आवश्यक आहे. तो दयाळू आहे, तो क्षमाशील आहे, पण आपण देखील काळजीपूर्वक त्याच्या ह्या वचनाकडे लक्ष देऊन त्याच्या जवळ आपण जर गेलो तर नक्कीच आपल्याला त्याने दिलेलं वचन आपल्यामध्ये पूर्ण होईल आणि आपण खरोखर ठरवू की खरोखर आम्ही देवाचे लोक आहोत, येशूचे लोक आहोत आणि आम्हाला
परमेश्वरामध्ये आनंद आहे.